नमस्कार मंडळी, मी संजोग, आम्ही सिंधुदुर्गकर या चॅनेलवर तुमचं परत एकदा मनापासून स्वागत आहे। तर आज आपले जैन समाजाचा वनभोजन जात आहे पेंडूर या गावी। पेंडूर या गावी आपण लेण्यांच्या ठिकाणीच जाणार होतो, बट काही कारणास्तव ते ठिकाण कॅन्सल झालंय आता। तर आम्ही पेंडूर याच गावी जरा दुसऱ्या ठिकाणी जातोय। तर ती लेणी दाखवायला जर मला मिळाली तिकडे जाऊन तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओत नक्की दाखवेन, कारण मी आधीच काय सांगत नाही, कारण जाण्याच्या अगोदरच हा व्हिडिओ मी शूट करतोय। तर त्या लेण्यांचं पोस्टर मी पेंडूर मांड उत्सवच्या दुसऱ्या भागामध्ये दाखवला आहे। तर तो अजून पेंडूर मांड उत्सवचा जर तुम्ही व्हिडिओ बघितला नसाल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये मी देतो आणि वरती आय बटन मध्ये पण प्रोव्हाइड करतो। ते दोन्ही भाग बघा, पहिला आणि दुसरा, म्हणजे पेंडूर मांड उत्सव म्हणजे काय असतो हा नक्की तुम्हाला त्या व्हिडिओ 2 पार्ट मधून समजून जाईल पूर्ण। तर चला हा व्हिडिओ आधी सुरू करूया। त्याच्या अगोदर तुम्ही चॅनेलवर जर नवीन आला असलात ना तर चॅनेल आधी सबस्क्राईब करा। जर व्हिडिओ शेवट आवडला तुम्हाला तर व्हिडिओला एक नक्की लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय, म्हणजे आम्हाला पण ऐकायला जरा चांगलं वाटतं की आपले व्हिडिओ बाहेरून पण लोक बघतात किंवा बाहेर लोकांपर्यंत पोहोचले जातात हे व्हिडिओ आपले, आणि लोकांकडून बघितले पण जातात, ते ऐकून जरा बरं वाटतं। तर चला हा व्हिडिओ पटकन सुरू करूया, जाऊया आता पेंडूर या ठिकाणी। तर चला। तर इकडे आता आपण सुकळवाड मधून निघालो। सुकळवाड मधून आपण रिक्षा केलेली, कारण आमच्या बरोबर आमची आजी पण होती। आता ह्या कार्यक्रमाला मी, आई आणि आजी 3 जण गेलेलो। तर आजीचं जरा वय असल्यामुळे आम्ही रिक्षेनंच गेलो। रिक्षा कट्ट्यापर्यंत केलेली आणि त्याच्यानंतर पुढे आपण 4 व्हीलरने गेलो। तर हा कट्टा पेंडूर रोड आहे, जो आपल्याला, तुम्ही जर सुकळवाडवरून येत असाल तर कट्ट्यावर पोचण्या अगोदरचा लेफ्ट आहे हा, जो मी पेंडूर मांड उत्सवचा जो कार्यक्रमाचा व्हिडिओ केलेला ना त्याच्यात पण समजवलेला आहे। आणि ह्याच रोडच्या बाजूला आपण जिकडे जाणार आहोत शिंगाडे मंदिर, ते देवस्थान आहे। तर हा आपला कट्टा पेंडूर रोड आहे, जो मी तुम्हाला पेंडूर मांड उत्सवच्या वेळी पण दाखवलेला। आणि इकडेच हे शिंगाडे मंदिर आहे, तर इकडे वनभोजनाचा कार्यक्रम सुरू आहे। चला मंदिरात जाऊया आणि बघूया। जेवण सगळं तयार झालेलं आहे, आम्ही थोडे उशिरा आलेलो। तर हा देवाचं दर्शन घ्या, शिंगाडे देवस्थान। तर इकडे आता चपाती भाजण्याचं आणि मिरचीची भजी तळण्याचं काम सुरू आहे, कारण ह्या 2 गोष्टी जेवताना गरम गरम मिळाव्यात। आणि बाकीचं जे सर्व जेवण आहे ना ते तयारच आहे, ते लवकर तयार झालेलं। आणि आम्ही जरा उशिरा आलो त्याच्यामुळे त्या वस्तूंचं शूट घ्यायला मला मिळालं नाही, कारण आम्हीच ॲक्च्युली उशिरा जरा पोचलेलो। इकडे समोर वीरपणा वनभोजनाला इकडे आलात तर खूप मस्त स्पॉट आहे। तलावा टाईप पण आहे, तलावच आहे मला वाटतं, मी पुढे जाऊन बघितलं नाही अजून। खूप मस्त स्पॉट आहे, आजूबाजूचा परिसर पण खूप एकदम सुंदर आहे। आता नैवेद्य लावायला सुरुवात झालेली आहे। नैवेद्य दाखवून झाले देवाला की जेवणाचा कार्यक्रम सुरू होईल लगेच।
नैवेद्य दाखवून झाल्यानंतर एक छोटस गारहाण पण होईल. महाराजा इथला देवस्थाना हे आम्ही आधी ते जेवण करतोय पण भोजन त्याचा निवेद तुम्हाला ठेवलेला आहे तो मान्य करून घ्या. चुकलं वाटलं माफ करा. सगळ्यांना चांगली बुद्धी चांगलं आरोग्य चांगले विचार द्या. होय मला सगळ्यांचं भलं करा. होय महाराज. बरोबर सांगितलं. इकडे नैवेद्य दाखवून झालेले असतात. आता जेवायला वाढतील. बघा काय तर आपल्या वनभोजन कार्यक्रमाला वालीची भाजी, मिरचीची भजी, वरण भात आणि लोणचं, पापड, चपाती आणि उसळ होती चवळीची. त्याच्यानंतर काजू कतली होती, जिलेबी होती, सोलकढी आणि पाणी इतकं जेवण होतं. जेवण खूप मस्त झालेलं. तर जेवण झाल्यानंतर कॅलेंडर वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. हेच फोटो काढताना मलाही एक शूट घ्यायला मिळालं आणि ह्या शूटमधून सगळे जण दिसले गेले की जे जे कोण वनभोजनला आलेले ना ते सर्व लोक या शूटमध्ये दिसून गेले. तर ती एक गोष्ट बरी झाली कारण सर्व कव्हरअप झालं ह्या शूटमध्ये. कारण कोण कोण आलेले हे पण दिसलं गेलं शूटमध्ये. तर बघितलात मंडळी, मी आजचा वनभोजनचा कार्यक्रम झाला आमचा जैन समाजाचा. तर त्याचा व्हिडिओ हा शॉर्ट मध्ये पूर्ण दाखवलेला आहे या व्हिडिओत. तर सांगायची गोष्ट राहिली म्हणजे काय, आपलं लेणी आहेत जैन समाजाच्या लेण्या पेंडोर या गावी. तर तिकडे जाणार होतो आपण, मी तुम्हाला सुरुवातीला बोललो, पण झालं ऍक्च्युली काय आपण तिकडे गेलोच नाही कारण ते मंदिर पुढे पडतं. कारण सातेरी मंदिरच्या मागे आहेत त्या लेण्या आणि हे जो शिंगाडा मंदिर होतं ते जवळजवळ म्हणजे अलीकडे होतं त्या मंदिराच्या. मग आम्ही पुढे गेलो नाही. तर तो जरा शॉर्ट म्हणजे व्हिडिओ घेतला नाही, म्हणजे घ्यायला मिळालाच नाही तो व्हिडिओ. तर त्या जैन लेण्यांविषयी व्हिडिओ येणाऱ्या काळात येईलच. तर तो व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा नवीन आला असला तर, आणि बेल बटन दाबून ऑल वर क्लिक करा. म्हणजे काय होईल, मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेन जो अपलोड करेन तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन सर्वात पहिलं मिळेल. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. कमेंट करून सांगा की तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय, म्हणजे आम्हाला पण समजेल की आपला व्हिडिओ नक्की कुठून बघितला. तो जरा बरं वाटतं ऐकून, व्हायरल होतोय आपला व्हिडिओ हे पण समजतं त्याच्यावरून. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय तो नक्की सांगा व्हिडिओ. आणि जो पेंडूर मांडाविषयी जो व्हिडिओ केलेला आहे मांड कार्यक्रमाचा, तर तो व्हिडिओ अजून बघितला नाही तर ते पण व्हिडिओ दोन्ही बघा. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे आणि आय बटन मध्ये पण ते दोन्ही व्हिडिओ प्रोव्हाइड केलेले आहेत मी. तर ते पण व्हिडिओ नक्की बघा, म्हणजे तुम्हाला नक्की समजेल की पेंडूर मांड उत्सव हा नक्की काय असतो. तर आजच्या व्हिडिओ मध्ये इतकंच होतं. भेटूया पुढच्या कुठल्या तरी व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आपापली.